students, in last video I have introduced textbook of English subject of 7th standard. In this video we are going to learn the first poem of English. It's a small world. 1.1 It's a small world. So at first, dear students, we will listen the poem. विद्यार्थी बांधवांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेतला होता. तुम्ही जर संबंधित व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून आपणास इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय होईल. आता आपण इट्स अ स्मॉल वर्ल्ड ही कविता अभ्यासणार आहोत. प्रथमतः ही कविता आपण ऐकणार आहोत. फर्स्ट we will listen the poem. So dear students of mine, listen the poem carefully. It's a small world. It is the poem which has been written by Richard M. Sherman and Robert B. Sherman. Richard M. Sherman and Robert B. Sherman are the poets of the poem It's a Small World. Okay, now dear students, listen carefully the poem. I think that you have listened the poem carefully. विद्यार्थी बांधवांनो, आपण ही कविता काळजीपूर्वक ऐकली असेल. आता आपण ही कविता समजून घेणार आहोत. Let's learn the poem now. It's a small world. It's a world of laughter. It's a world of laughter. It's a small world. म्हणजे हे जे जग आहे हे एक छोटं जग आहे. हे जग एक छोटं जग आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. म्हणजे हे हास्याचं जग आहे. लाफ्टर म्हणजे हास्य. म्हणजे या जगामध्ये हास्य आहे. ए वर्ल्ड ऑफ टीयर्स. हे जग अश्रूंचं जग आहे. या जगामध्ये अश्रूही आहेत. म्हणजे आपण म्हणतो की या जगामध्ये कधी सुख आहे तर कधी दुःख आहे.
कधी हास्य आहे, कधी आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना घडतात की ज्यामुळे आपल्याला आनंद होतो, आपल्याला काही बाबींचं हसू येतं, अशा काही बाबी घडतात. हे वर्ल्ड ऑफ टीयर्स म्हणजे हे अश्रूंचं हे जग आहे. म्हणजे काही बाबतीत आपल्याला रडू येतं, आपल्याला दुःख झाल्यामुळे अश्रू आपल्या डोळ्यांतून येतात. डिअर स्टुडंट्स, इट्स अ स्मॉल वर्ल्ड इन आवर लाईफ. देर आर सम मोमेंट्स. ड्युरिंग द मोमेंट्स we are happy, and during some moments we are sad. Because of happiness we laugh, and because of sorrow or because of sadness or because of sorrow we weep, we cry. After that, it's a world of hopes. हे आशेचं जग आहे. हे जग जे आहे ते आशेने भरलेलं आहे. आपल्याला अनेक अपेक्षा असतात, आशा असतात. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. हे जग भीतीचंही जग आहे. सर्व ठिकाणी आपण अतिशय धाडसाने वागत नाही. आपल्यासमोर जर एखादा भयानक प्राणी आला किंवा एखादी अशी व्यक्ती आली की ज्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे, तर त्या ठिकाणी भीती निर्माण होते. हे जग ज्याप्रमाणे आशेचं आहे त्याप्रमाणे भीतीचंही आहे. आयुष्यामध्ये काही क्षण भीतीचे असतात. There are some moments, there are some situations at the situations or at any situation or at some situations there are hopes in our mind, but at some situations there is fear in our mind. काही बाबीमध्ये, काही प्रसंगामध्ये आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होते. तर कवीने इथं म्हटलेलं आहे की हे जग आशेचं आहे, हे जग भीतीचं आहे. देअर इज सो मच दॅट वी शेअर. मात्र आपल्या जीवनामध्ये, मात्र या जगामध्ये अशा अनेक बाबी आहेत, खूप काही आहे की जे आपण विभागू शकतो. म्हणजेच काय करू शकतो तर शेअर करू शकतो. म्हणजेच आपण इतरांमध्ये ते शेअर जर केलं, म्हणजे आपल्याला झालेला आनंद आपण इतरांमध्ये विभागला तर निश्चितच इतरांच्या वाहवामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आपल्याला झालेलं दुःख जर आपण इतरांमध्ये शेअर केलं तर आपलं मन हलकं होतं. या ठिकाणी येथे कवीला हे सांगायचं आहे. डिअर स्टुडंट्स, ॲट सम मोमेंट्स वी कॅन शेअर आवर हॅपीनेस, वी कॅन शेअर आवर सक्सेस विथ अदर्स, विथ आवर फ्रेंड्स. ॲट दॅट टाईम वी विल रीच ॲट द टॉप ऑफ हॅपीनेस. अँड वेन वी आर सॅड, इफ वी शेअर आवर सॉरो with our friends, with our relatives, with our parents, with our brothers, with our sisters, then at that time we will seem relaxed. That it's time we are aware. म्हणजे जागरूकतेचं हे जग आहे. ही वेळ जागरूक राहण्याची पण आहे. अवेअर म्हणजे जागरूक राहणे, अवेअर म्हणजे जागरूक. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. It's a small word after all. It's a small word after all. It's a small word after all. It's a small word. येथे हे वाक्य वारंवार यासाठी कवीनं इथे या वाक्याचा उल्लेख केलेला आहे की काही करा सरते शेवटी आफ्टर ऑल म्हणजे शेवटी, सरते शेवटी हे जग जे आहे ते छोटं जग आहे. हे एक छोटं जग आहे. हे एक छोटं जग आहे. कवी इट्स अ स्मॉल वर्ड या ठिकाणी इट्स कवीनं कोणत्या अर्थाने वापरलेला आहे की अम्युजमेंट म्हणजे एक प्रकारे आश्चर्याची निर्मिती झालेली आहे. खाली आपण बघाल, खाली दिलेलं आहे की कवी नेमकं म्हणतोय काय की इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. या ठिकाणी कवी म्हणतोय की सरते शेवटी हे जग छोटं आहे, हे एक छोटं जग आहे. देर इज जस्ट वन मून. या जगात काही 10-15 चंद्र नाही तर एक चंद्र आहे. देर इज जस्ट, तिथे केवळ एक चंद्र आहे. आपण एक चंद्र बघतो, एकाच वेळेस आपल्याला एकापेक्षा अधिक चंद्र नाही दिसत. या जगात फक्त एक चंद्र आहे, एक चंद्र आहे. अँड वन गोल्डन मून अँड वन गोल्डन सन, अँड वन गोल्डन सन. आणि एक सोनेरी सूर्य आहे की जो सूर्य जगाला प्रकाश देतो, जगाला उष्णता देतो. डिअर स्टुडंट्स, देर इज वन मून अँड वन सन. सन gives us what? Light. Good. Heat.
and moon gives us what? coldness. ओके, म्हणजे आपल्याला चंद्र शीतलता देतो, चंद्राला बघून आपल्याला प्रसन्नता वाटते. सूर्य आपल्याला ऊर्जा देतो, उष्णता देतो, प्रकाश देतो. अँड अ स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. बघा, तुमच्या चेहऱ्यावर हसू फुललं की एक प्रकारे ती मैत्रीची नांदी असते. म्हणजेच तुम्ही एखादी व्यक्ती तुमच्यासाठी नवीन आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीला भेटले, मात्र तुमचा चेहरा अतिशय उदास आहे, दुःखी आहे, तर ती व्यक्ती तुमच्यासोबत बोलण्याची इच्छा बाळगेल का? अर्थातच नाही. तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे, तुमचा चेहरा हसरा आहे, तर त्या व्यक्तीलाही प्रसन्नता वाटेल तुमच्यासोबत बोलताना, तर ती व्यक्ती तुमच्यासोबत मैत्री करायला पुढाकार घेईल. डिअर स्टुडंट्स, ए स्माइल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरीवन. हिअर पोएट सेज दॅट a smile means friendship to everyone. Means meaning of this sentence is that if we keep smile, or if we are smiling while we are smiling during gossip with others, at that time at the beginning of friendship, or another person can initiate to be friend of us or to do friendship with us. Though the mountains divide and the oceans are wide. दो म्हणजे जरी पर्वत हे प्रदेशाला विभागत असले किंवा पर्वतामुळे भौगोलिक सीमा विभागल्या जातात, भौगोलिक प्रदेश विभागला जातो, राज्य विभागले जातात, देश विभागले जातात पर्वतामुळे. अँड द ओशन्स आर वाईड. समुद्र हे व्यापलेला आहे, समुद्र विस्तीर्ण असतं, खूप पसरलेला असतं. समुद्राच्या किनारी उभे राहून जर आपण समुद्राला बघितलं तर आपल्याला पाणी दिसतं, दूरपर्यंत पाणी दिसतं. आपल्याला असं वाटतं की हे पाणी संपणारच नाही, इतकं दूरपर्यंत पाणी आहे, पुढचा किनारा आपल्याला दिसत सुद्धा नाही. असा आपल्याला समुद्राचा म्हणजे एक प्रकारे अनुभव येत असतो. डिअर स्टुडंट्स, लँड इन दिस वर्ल्ड, लँड इज डिवायडेड बाय माउंटेन्स. दो लँड इज डिवायडेड बाय माउंटेन्स अँड दो ओशन्स आर वाईड, बट डिअर स्टुडंट्स, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. जरी समुद्र आपल्याला अथांग वाटत असला, खूप रुंद, म्हणजे आपल्या नजरेच्या कक्षेच्या बाहेरही, म्हणजे नजरेच्या बाहेर वाटत असला किंवा नजरेच्या आवाक्यात तो येणारा नसला समुद्र, आणि हे उंच पर्वत आपल्याला जे दिसतात, या पर्वतामुळे जरी जमीन विभागली जात असली, इतकी विस्तीर्ण पसरलेली जमीन जरी विभागली जात असली, तरी हे जग सरते शेवटी छोटं जग आहे, एक छोटंसं जग आहे. हे जग काही खूप मोठं नाही आहे, असं कवी म्हणतोय की हे जग काय आहे, तर एक छोटं जग आहे. तर विद्यार्थी बांधवांनो, पुढे बघूया आपण. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, 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 इट्स अ स्मॉल वर्ल्ड. हे जग सरते शेवटी एक छोटं जग आहे, आणि छोटं जग आहे. या कवितेमध्ये वारंवार कवीनं उल्लेख केलेला आहे की हे जग एक छोटं जग आहे. आपल्याला हे खूप मोठं वाटत असलं तरी हे एक छोटं जग आहे, असा उल्लेख कवी येथे करतोय. अशा रीतीने आपण या कवितेचा अभ्यास केलेला आहे. थोडक्यात परत एकदा या कवितेतील काही महत्त्वपूर्ण शब्दांबद्दल मी आपणासोबत संवाद साधणार आहे. बघूया. लाफ्टर म्हणजे हास्य, वर्ल्ड म्हणजे जग, टीयर्स म्हणजे अश्रू, होप्स म्हणजे आशा अपेक्षा, फिअर्स म्हणजे काय, भीती, शेअर म्हणजे विभागणे म्हणजे वाटणे, शेअरचा अर्थ होतो हिस्सा, अवेअर म्हणजे जागरूक, टू बी अवेअर अशी एक फ्रेज आहे, असा एक शब्दसमूह आहे. टू बी अवेअर म्हणजे जागरूक असणे. आफ्टर ऑल म्हणजे सरते शेवटी. त्यानंतर
तुम्हाला तर माहिती आहे, मून म्हणजे चंद्र, सन म्हणजे सूर्य, गोल्डन म्हणजे सोनेरी, स्माईल म्हणजे स्मित हास्य, मीन म्हणजे मीनचा अर्थ काय होतो म्हणजे, फ्रेंडशिप दोस्ती मैत्री, टू एव्हरीवन प्रत्येकासोबत, दो म्हणजे जरी, माउंटेन्स म्हणजे पर्वत, माउंटेन म्हणजे एक पर्वत, माउंटेन्स म्हणजे अनेक पर्वत, डिवाइड म्हणजे विभागणे भाग करणे, त्यानंतर ओशन्स, ओशन्स म्हणजे काय, सी म्हणजे समुद्र, ओशन्स म्हणजे महासागर, ओशन म्हणजे महासागर, वाईड म्हणजे विस्तारलेले, या ठिकाणी वाईडचा खरा अर्थ होतो रुंद, या येथे वाईडचा अर्थ होतो की विस्तारलेले, इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, स्मॉल वर्ड. अशा रीतीनं विद्यार्थी बांधवांनो आपण ही कविता बघितली, ही कविता आपण शिकलेलो आहोत. आय थिंक दॅट यू हॅव अंडरस्टूड द पोयम माय डिअर स्टुडंट्स, अँड आय होप दॅट you will read this poem at your home and you will write this poem in your notebook and revise it again and again. मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे. या कवितेतील मी शब्द तुम्हाला सांगितले, महत्त्वपूर्ण कठीण शब्द, हे शब्द आणि त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. तर मी अपेक्षा करतो की तुम्ही हे शब्दार्थ लिहाल आणि ही कविता देखील लिहाल, ही कविता वाचाल. तुम्हाला जर या कवितेबद्दल काही अडचणी असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. विद्यार्थी बांधवांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओज पाठवतो ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. एज्युकेशनल व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. खूप अभ्यास करा आणि या कवितेची उजळणी करा. रिवाइज द पोयम अगेन अँड अगेन अँड राईट इंग्लिश वर्ड्स, राईट इम्पॉर्टंट इंग्लिश वर्ड्स ऑफ द पोयम in your notebook. So dear students, we will meet in next video. Thank you so much.